प्रोटीन्स, विटॅमिन्स, मायक्रोन्यूट्रिएंट्सनी भरपूर, शिवाय खायलाही चटपटीत रुचकर अशी रेसिपी आज आपण पाहणार आहोत. तर नमस्कार मंडळी. मोड आलेले हरभरे गरम पाण्यामध्ये घातलेले आहेत. त्यामध्येच मोड आलेले मूग घालून घ्यायचे आहे. एक वाटी धणे घेतलेलं आहे. यामध्ये मीठ घालायचं आहे आणि याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. त्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. मस्त शिजलेलं आहे. याला गाळून घ्यायचं आहे. याला थंड करायला बाजूला ठेवून देऊया. आता हे सगळे जिन्नस मी बारीक चिरून आणि किसून घेतलेले आहेत. मोड आलेले हरभरे आणि मूग घातलेत. त्यानंतर त्यात मुरमुरे घालायचे, बारीक चिरलेली कैरी घालायची, किसलेला गाजर, किसलेलं बीटरूट आणि बारीक चिरलेली काकडी, त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे. चिंच गुळाची चटपटीत अशी चटणी घालून घेतलेली आहे. भन्नाट चवीची पुदिन्याची चटणी घालायची, कोथिंबीर घालायची आहे. पुदिन्याच्या चटणीमध्ये कोथिंबीर, पुदिना आणि मिरची आणि अद्रक घातलेली आहे. त्यानंतर धणे जिरे पूड घालायची, चाट मसाला घालायचा आहे, लिंबू पिळायचा आहे. मस्त अशी भेळ आपण तयार करत आहोत. नंतर प्लेटमध्ये घालून घ्यायचे आहे. नायलॉन शेव घालायची आहे, डाळिंबाचे दाणे घालायचे आहेत. अतिशय पौष्टिक आणि चटपटीत अशी भेळ तयार आहे. बाय बाय.